गोंद कतिल्यापासून सरबत नाही तर पुडिंग बनवलेलं आहे। गोंद कतिल्याचे खूप सारे फायदे आहेत, ज्याच्याने आपले केस चांगले राहतात, स्किन चांगली राहते आणि आपल्याला उन्हाळ्यात ऊनसुद्धा लागत नाही, कारण याच्याने आपल्या शरीरात पाण्याची क्षमता वाढलेली राहते, पाणी एकदम कमी होत नाही, आपले शरीर हायड्रेट राहते। हायड्रेट जर शरीर राहिलं तर ऑलरेडी स्किन आणि हेअर्स चांगले होतात आणि आपल्याला ऊनसुद्धा लागत नाही। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय केलेलं आहे। तर हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी गोंद कतिला घेतलेला आहे। आपण जी हिवाळ्यात वापरतो ते डिंक वापरतो, गोंद ज्याच्याने लाडू बनवतात, तळून वापरले जाते। याला पाण्यात टाकलं की हे जेलीसारखं छान फुलते। तर मी इथे 8 गडे घेतलेले आहे, रात्रभर भिजत घातले आणि दुसऱ्या दिवशी मला असं जेली फॉर्ममध्ये मिळालेलं आहे। हवं तर तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर गोंद कतिला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याची पावडर बनते आणि लगेच तो थोड्याशा 15-20 मिनिटात फुलून जातो। तर तुम्हाला इन्स्टंट असं करायचं असेल तर तुम्ही बारीक करून त्याला भिजवू शकता। मी याला रात्रभर भिजवलेलं आहे आणि मस्त असं छान बर्फासारखं बनलेलं आहे। तर आता ते फुलून झालेलं आहे। इकडे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे, त्याला कढईत टाकून घेते आहे बघा, कारण की आपल्याला पुडिंग बनवायची आहे। पुडिंगसाठी मी इथे इन्स्टंट अशी रबडी बनवते आहे। त्यानंतर यात 1 वाटी मी दूध पावडर घालून घेतलेलं आहे, व्यवस्थित ढवळून याला मिक्स करून घ्यायचं खूप छान असं, म्हणजे याच्या गुठळ्या पडायला नको। त्याचबरोबर यात साखरसुद्धा घालून घेते आहे, 1 वाटीपेक्षा कमी एवढी मी साखर घेतलेली आहे, कारण की मिल्क पावडर गोड असतं आणि जास्त गोड पण आपण खाऊ शकत नाही, किंवा तुम्ही जर खात असाल गोड, माझ्याकडे जास्त गोड खाल्लं जात नाही म्हणून मी थोडं कमी घालते आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे साखरेचं। तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर साखर वाढवू शकता। आता छान याला उकळू द्यायचं आणि घट्ट होऊ द्यायचं आहे। सोबत यात मी घालते वेलची पावडरसुद्धा घालते आहे, याच्याने वेलची पावडरनी टेस्ट खूप छान येते आणि चव पण छान वाटते, सुगंध पण खूप छान येते। आता बघा मस्त असं घट्ट झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून देते आहे आणि याला थोडं गार होते, ते एकदम गार नाही करायचं आपल्याला, हलकंसं गार, तोपर्यंत आपण पुडिंगची बेसची तयारी करून घेऊ, म्हणजे ते थोडंसं गार होणार, कोमट असं होऊन जाणार। आता इथे मी डब्बा घेतलेला आहे, तुमच्याकडे डब्बा जर नसेल तर तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता। इथे मी ब्रेड घेतली आहे, सँडविच ब्रेड घेतलेली आहे, त्याच्या कडा काढून घेतल्या, म्हणजे एकसारख्या छान व्यवस्थित यात बरोबर फिट करता आल्या पाहिजे म्हणून। तर मी इथे बघा खालती पूर्ण लावून घेतलेलं आहे। आता यावरती आपण जी रबडी बनवलेली आहे ती स्प्रेड करू। तर थोडंसं कोमट असलं आणि स्प्रेड केलं तर जे ब्रेड आहे ते ॲब्झॉर्ब करून घेणार रबडीला आणि त्याला पण छान असा स्वीटनेसपणा येईल। एकदम जास्त स्वीटनेस नाही येणार, पण छान मस्त असा, खूप छान असा तो टेस्ट लागतो। तर बघा पूर्ण पसरवून घेतलेली आहे मी 1 लेयर। आता इथे काय करते, गोंद कतिला घेतलेला आहे भिजलेला, यात मी साखर मिक्स करून घेते, कारण की गोंद कतिल्याला कुठलीच स्वतःची टेस्ट नसते, तो टेस्टलेस असतो, म्हणून यात मी साखर घालून घेते। साधारणतः 1.5 चमचा मी यात साखर घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायची आपल्याला। त्याचं 1.5 चमचा मी साखर घालून घेतलेली आहे, मिक्स करून घेते। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे, समर रेसिपीज आहे, एंड स्क्रीनला सुद्धा मी रेसिपी दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहे। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कमेंट करा, आणि आजची जर थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा। तर इथे बघा साखर छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे जे गोंद कतिलाचं मिश्रण आहे, साखर घातलेलं, हे या रबडीवर टाकून घ्यायचे आहे। इथे मी एकच लेअर लावलेली आहे, तुम्ही हवं तर याच्यात 2-3 लेअरसुद्धा करू शकता, म्हणजे आता गोंद कतिला घातल्यावर परत एकदा ब्रेड, मग परत रबडी आणि परत गोंद कतिला, अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तर गोंद कतिला पण व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेलं आहे मी। त्यानंतर वरतून मी बदाम आणि काजूचे काप घालून घेते, तुम्ही हवं तर हे स्किपसुद्धा करू शकता, पण चवीला छान लागतं असं, कारण की मी रबडीत घातलेलं नाही आहे, मी वरतून घालते। तुम्ही यात फ्लेवर पण ॲड करू शकता, फ्रूट्सचे कापसुद्धा टाकू शकता। मी प्लेन केलेलं आहे, तुम्ही फ्रूट्स वापरू शकता, फ्रूट्सचे पल्पसुद्धा वापरू शकता, रबडीमध्ये सुद्धा फ्रूट्स घालू शकता। तर आता याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि 4 तास छान व्यवस्थित सेट होऊ द्यायचं। 4 तासानंतर मी काढलेलं आहे आणि आता बघा 4 तासानंतर काढल्यानंतर याला कापून घेते आहे, छान मस्त असा पीस निघालेला आहे, खूप छान असा बघा, मस्त असा, चवीला तर खूप छान झालेला आहे। यावेळेस सरबतपेक्षा हे पुडिंग करून बघा आणि कसं वाटते ते पण मला नक्की कळवा। तर मी बघा सर्व केलेलं आहे। आता यावर मी रोज सिरप घातलेला आहे
आणि ते टेस्ट केलेलं आहे. मी साधं पण टेस्ट केलं आहे आणि रोज सिरपवालं पण टेस्ट केलं. मुलांना पण खूप छान वाटलेलं आहे आणि या समरमध्ये तर ही मस्त अशी रेसिपी आहे. नक्की करा आणि गार गार असं गोंद कतिला पुडिंग बनवून बघा. तर भेटूया पुढे.